हॅलो नमस्कार. मराठी ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं परत एकदा खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ आहे ताईनं गुरुवारचा. तर गुरुवारची ही आज सेवा केलेली आहे यांनी. तर यांनी आज श्री गुरुचरित्र सारामृतमधलं श्री स्वामी चरित्र सारामृतमधलं जे अध्याय असतात 21, तर ते 21 अध्याय पूर्ण वाचलेले आहेत. तर पूजा वगैरे सर्व त्यांनीच मांडलेली तर बघू शकताय. चष्मा आणला तर दुपारी आणला, पण मी संध्याकाळी शूट केले. तर ते पूजेला बसले होते त्यावेळेस मग मी शूट केलं आणि घालून पण दाखवला. कसा वाटतो चष्मा नक्की कमेंट करून सांगा. आता इथं बघू शकताय. मला तर एकदम कसतरीच वाटतं चष्मा घातल्यावरती. नक्की सांगा चष्मा कसा वाटतो घातल्यावरती. आणि इथे बघू शकताय स्वयंपाकाचा मेनू पण सांगते. कढी, भात, पकोडा कढी, भात, भेंडीची भाजी, चपाती आणि नंतर लास्टला मी कांदा भजे केले. त्याची रेसिपी नाही दाखवली, पण ते नंतर तुम्हाला मी दाखवले कांदा भजे. तर ताईंनो व्हिडिओ आज बनवलेला आहे. तर जास्त काही मोठा नाही बनवला, छोटाच व्हिडिओ बनवलेला आहे. आणि चष्मा बघू शकताय, चष्मा आणलेला आहे. तर आज काल भेटणार होता, तर काल नाही आणला चष्मा, आज आणलेला आहे. काल त्यांचं दुकान बंद होतं, लवकर बंद परवा भेटणार होता. तर परवा त्यांचं दुकान बंद होतं, लवकर बंद करून गेले ते भाऊ. आणि मग काल त्यांना टाईम नव्हता, मग आज फायनली त्यांनी सकाळीच आणलेला आहे. सकाळी म्हणजे दुपारी आणलेला आहे. 1 ते 1:30च्या दरम्यान चष्मा आणलेला आहे. आणि मग बघू शकता चष्मा आता सवय करून घ्यायची आहे. खूप असं मोठं दिसत आहे, जवळ दिसत आहे. तर ठीक आहे, आता सवय करून घ्यायची आहे. तर आजपासून लावलेला आहे. कसा दिसतो चष्मा मला नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप असं अवघडल्यासारखं होत आहे चष्मा लावल्यामुळं ना, सवय नसल्यामुळं. आणि मग चष्मा लावला तर एकदमच हे वाटत आहे अवघडल्यासारखं. तर ठीक आहे, आता आपल्याला त्रास आहे तर लावणं गरजेचं आहे. आणि आता वाजलेले आहे 11:15 वाजलेले आहेत. तर मी अजून जेवलेले नाही, ते जेवून गेले, उपास सोडून गेले. मी अजून जेवलेले नाही, यश जेवला, आर्य आणि बाकी आहे. तर स्वयंपाकाला आज उशीरच झाला. आणि मी पूजा वगैरे नाही केलेली, आज नाही केली मी पूजा. तर त्यांनी केली आज पूजा त्यांची. तर त्यांनी आज ना श्री स्वामी चरित्र सारामृत आहे 21 त्याच्यामध्ये अध्याय आहे, तर तो त्यांनी आज वाचलेला आहे. तर मग मी आता पुढच्या गुरुवारी वाचन माझी जी पूजा आहे, ती सेवा आहे, ती पुढच्या गुरुवारी करण. अध्याय वगैरे वाचते ते आज मी नाही केली, तर त्यांनी त्यांचा करून घेतलेला आहे. तर केस वगैरे मी धुतलेले आहे आज. तर उद्या मी पूजा करण, उद्या पूजा करण मी वैभवलक्ष्मीची. तर आज नाही केलेली मी. आणि केस वगैरे सकाळी धुतले, तर उद्या परत एकदा डोकं धुवन. आणि तर तुम्हाला पूजा पण दाखवलेली आहे, परत एकदा दाखवते, टायमिंग पण दाखवते. आणि कांदा भजी केली मी, तर ते आता उपास सोडून गेलेले आहेत. आता मी पण जेवते ना, आज भरपूर असा उशीर झाला मला. दिवसभर पण आज कामं केले आणि संध्याकाळी पण आता उशीर झाला. तर भांडे वगैरे पण खूप भरपूर असा पसारा पडलेला आहे, तुम्हाला मी दाखवते. चला, तर हे बघू शकताय सेवा वगैरे ते करून गेलेले आहेत, म्हणजे पूजा वगैरे झालेली आहे. 7:45 वाजता बसले होते, सगळं पूजा वगैरे त्यांनीच मांडलेली आहे. आणि 7:45ला बसले होते, तर सगळं पूजा वगैरे आवरून. आणि मग किती त्यांना वाजले, मला असं वाटतं आत्ता 10:15ला त्यांची पूजा झालेली आहे. 21 अध्याय वाचून 10:15ला झालेले आहेत. मग प्रसाद वगैरे त्यांनी ठेवला, तर मी काय बनवलं नाही शिरा वगैरे, त्यांनी केळं वगैरेच ठेवलं. त्यांना बोला केळं वगैरेच ठेवा. आणि किचनमध्ये जाऊया. आणि हा पडदा लावलेला आहे, बघू शकताय, आज लावला पडदा. तर हे वरले हात अशी मुलं वगैरे लावतात, तर पडदा वगैरे लावलेला आहे. तर हे बघू शकता किचन सर्व असं ना पसारा पडलेला आहे, सर्व आता पुसून घ्यायचं आहे. आणि भांडे तर थोडेच आहे, कारण मी घासून घेतले, स्वयंपाक झालं लगेच. आणि पसारा बघू शकता, इथं कांद्याचे भजे वगैरे केले, कांदे वगैरे कापले, सगळं इथंच आहे. आणि आता मी बसते जेवायला, मी आर्य बसतो जेवायला, मग भांडे वगैरे आवरून घेते. तर टायमिंग बघू शकता टायमिंग किती झालेले आहेत, 11:15 वाजून गेलेले आहेत. 11ला बघू शकता. आणि इथे तर बघू शकता 11 वाजत आलेले आहे, अजून जेवलेले नाही आहे. तर आता जेवते. आणि चष्मा बोलताना ताई चष्मा मला घेता म्हणजे असं कन्फ्यूज झाले होते, कारण की चष्मा समजत नव्हता कोणता चष्मा घेऊ कोणता नाही.
एवढं काही डिसाईड होत नव्हतं. तरी मी होते, ते होते, दीदी होती, तिघं पण गेलो होतो. पण त्याच्यामधला आवडला तो हाच आवडला, म्हणजे फेसच्या हिशोबाने त्या हिशोबाने घेतलेला आहे. बाकी सर्व छोटे होत होते ना तर वेगळे होते. तर मग हा घेतला. तर हा मला ना तिथे छान असं वाटलं लाईट. तर आता घातलं ते असं वाटतं थोडा काळपट कलर वाटत आहे. कलर थोडा जास्त म्हणजे जास्त उठावं असं वाटत नाही. तर ते म्हणजे ठीक आहे, आता थोडा दिवस वापर नवीन नवीन आहे, त्यानंतर बघू घेऊ दुसरा मग. तर याची किंमत पण सांगते. जिथं बघायला गेलो पहिल्या दिवशी डोळे चेक केले तेव्हा, तर तिथं 4,500पर्यंत चष्मा जात होता, पूर्ण फेम वगैरे पूर्ण. आणि हा चष्मा 2200मध्ये बसलेला आहे आमच्या इथं घेतला तर चला आता मी जेवते, तुम्हाला ताट पण दाखवते. हा आणली का चप्पल? तर यश चप्पल आणायला गेला होता का प्रे. तर तुम्हाला सांगते, काल त्याची चप्पल चोरीला गेली. आमच्या इथे चप्पल चोर भरपूर असे झालेले आहेत. तरी आम्ही त्यामुळेच कॅमेरा बाहेर बसवलेले आहेत, कारण गाडी पण असते बाहेर आणि चप्पल दरवेळेस आमच्या चप्पला चोरीला जातात. तर त्यांनी ग्रुपला सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे चप्पल चोर म्हणून. तर कोण आहे माहीत नाही, ओळखायला पण येत नाही. भरपूर जणांनी बघितलं आहे. आणि गपरे यश आहे असं खुळी काढतो बघा व्हिडिओ चालू असताना. तर मग तो आज गेला पण नाही. चप्पल नव्हती मग तो गेला नाही. आर्याची चप्पल छोटी होती, त्याचा 10 नंबर, याचा 11 नंबर असं होते. मग आज तो गेला नाही, खाडा झाला आजचा, कारण की स्लीपरने कसं पाय घसरतो. मग त्याला आता पैसे दिले, घेऊन आला तो. त्याला म्हणजे घेऊन चप्पल. एवढा उशिरा गेला बघा, दिवसभर काय नाही बोलला. तर मला वाटलं की मग अशी बोलला पप्पांना. तर मी स्वयंपाक करतो, तुम्ही एवढं लक्ष नाही दिलं आणि गेल्यानंतर मग आता मी त्याला म्हणजे पहिली चप्पल घेऊन ये. आता पैसे दिले, पैसे नाही दिले, जीपेच केले. आणि मग आता चप्पल घेऊन आला, तुम्हाला दाखवते. आणि भरपूर अशी चप्पल आमची ना गेल्या महिन्यात त्यांच्या 2 जोडी चप्पला चोरल्यात गेल्या 8 दिवसामध्ये. आणल्या अशाच आणल्या आणल्या घातल्या आणि येऊन फक्त ना घालून गेले बाहेर. येऊन फक्त जेवायला बसले 10 वाजता उपास सोडायला. 2 हप्त्यापूर्वी म्हणजेच गेल्या महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये पकडा, किती दिवस झाले माहीत नाही, पण गेल्या महिन्यामध्ये असे जेवायला बसले. 10 वाजता जेवायला आले उपास सोडायला. उपास सोडला, गुरुवारच होता. आणि मला असं वाटतं आमुषा होती काहीतरी, आमुषा पौर्णिमा त्यावेळेस पण होती. तर जेवायला बसले, जेवले, 10:30 वाजेपर्यंत गेले बाहेर जेवून. तर चप्पल गायब. मग दुसऱ्या दिवशी परत त्यांनी आणली चप्पल. आणि मग ती चप्पल 2 दिवसांनी घातली, लगेच नाही घातली. कारण की शुक्रवारी नाही आणली, शुक्रवारी आणली, मग शनिवार होता दुसऱ्या दिवशी, तर शनिवारी नाही घातली. मग त्यांनी रविवारी किंवा रविवारी घातली ती चप्पल. तोपर्यंत जुनी घातली. 1-2 दिवस ती चप्पल घातली त्यांनी आणि परत ती चप्पल गेली. म्हणजे 2 जोडी चप्पल गेल्या 8 दिवसात, पण नका बोलू, 4 दिवसामध्ये 2 जोडी त्यांची चप्पल गेली. म्हणजे दरवेळेसच जातं. त्यासाठी आम्ही कॅमेरे लावले. 4 कॅमेरे होते, तर 2 सध्या बंद आहे, 2 चालू आहे. तुम्हाला कॅमेरे पण मी दाखव कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. आता सध्या नाही दाखवत, चप्पल दाखवते. तुम्हाला असं वाटतं मी काही खोटं बोलते, तर खोटं नाही बोलत, चप्पल दाखवते बघा. आणि जर तुम्हाला पाहिजे मी तो व्हिडिओ पण सेंड करेन. जो चप्पल नेता वेळेचा व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओसुद्धा मी एखाद्या याच्यामध्ये जर कोणाचे कमेंट आले तर तो व्हिडिओ दाखवून, कारण तो आम्ही लॅपटॉपमधून व्हिडिओ काढून घेतलेला आहे आणि ग्रुपला वगैरे टाकलेला आहे. पण ते ओळखायला येत नाही कोण व्यक्ती आहे ते. आणि 4 वाजताचा टायमिंग आहे, दुपारी सॉरी पहाटे 4 वाजताचा टायमिंग आहे. बघू शकता. तर आता मी दाखवते चप्पल. ते बघू शकता, ते चप्पल घेऊन आलं आहे. हे अशा चप्पल पोरं घालतात. ते बघू शकता, चप्पल आणली याच्यातलीच होती. तर ह्या ना 700 750 त्यांनी आणली होती ना गेल्या महिन्यात चप्पल. 1च महिना झाला चप्पल आणून पण. तर ती 750ची होती आणि ही आता 725ची आहे. आणि ते बघू शकता स्पार्कची आहे. आर्याची पण अशीच आहे. तर मुलं अशीच चपल्या वापरतात, तेवढ्या महागाची चपल्या जाणार तर कसं होणार ना. पण आपल्याला त्या चपल्या मुलांना किंवा आपल्या जरी गेलं तरी घालावंच लागतं. माझ्या पण लागोपाठ 2-2 3-3 जोडी जातात. ठीक आहे, तर चप्पल चोरणं तर चांगली गोष्ट नाही, पण करणाऱ्याला पण पटलं पाहिजे. तर इथे बघू शकता. आता तर बघू शकताय ताट तयार केलेलं आहे. मी जेवायला बसले. कढी, भात, भेंडीची भाजी, चपाती, कांदा भजी आणि दही घेतलं होतं. दह्यात साखर टाकली होती